हॅलो एव्हरीवन, लाईफ लर्निंग लेसन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष मी स्वागत करतो. मास्टर युअर माइंड ह्या प्लेलिस्टमधला हा दुसरा व्हिडिओ आपण आज बघतोय. स्मार्ट स्टडी मास्टर प्लॅन. हा व्हिडिओ शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी आहे. तर सर्वांनी नक्की हा व्हिडिओ सगळ्या स्टुडंटला पाठवा, ही विनंती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे पॉइंट बघणार आहे. तर सुरू करूयात. कधी-कधी विद्यार्थी काय करतो, की भरपूर सारा अभ्यास हा कंटिन्युअस बसून करतो. एक्झामच्या टाईमला मोस्टली असं होतं. जेव्हा उद्या परीक्षा असते किंवा 1 आठवड्यापूर्वी आपण भरपूर वेळा अभ्यास करतो. मग जेव्हा आपण भरपूर वेळा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला थकवा येतो. आपलं ब्रेन जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही. म्हणजे लक्षात राहत नाहीत भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या वाचल्यानंतर. तर हा ॲक्चुअली एक प्रॉब्लेम आहे. आपण भरपूर काही वाचतो, पण आपल्याला ते काही वेळापुरताच लक्षात राहतं आणि काही वेळानंतर ते विसरतो आपण. आणि भरपूर सारं वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की आपण भरपूर अभ्यास केलाय. पण आपल्या रिपोर्ट कार्डवर ॲक्चुअली मार्क्स जसे पाहिजे तसे आपल्याला मिळत नाहीत. तर याचा एक स्मार्ट स्टडी प्लॅन असा आहे, ज्याच्यामध्ये आपण एक कॉन्फिडन्स गेन करू शकतो. म्हणजे थोडं उशिराच आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण असा एक प्लॅन तयार करायचा ज्या प्लॅनपासून पासून आपल्याला अभ्यास हा व्यवस्थित व्हायला पाहिजे. मार्क जे आहेत, पर्सेंटेज जे आहेत, ते आपण एक जो करेक्ट मार्ग आहे, तो मार्ग निवडल्यानंतरच येतो. ए बेटर सिस्टम गिव्हज अ बेटर आउटपुट ऑल्वेज. मग ती सिस्टम काय आहे, त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये आजच्या लेक्चरमध्ये बघतोय. हे काही प्रॉब्लेम आहेत आणि त्याचं इफेक्टिव्ह सोल्युशन दिलंय. आपल्याला एखादं कन्सेप्ट वाचण्याच्या अगोदर एक मोटिव्हेशन लागतं, की आपण स्टडी जो आहे तो का करतोय. स्टडी ईझी आहे, पण लर्निंग डिफिकल्ट असतं. स्टडी ईझी आहे, लर्निंग डिफिकल्ट असतं. फॉर एक्झाम्पल स्टडी म्हणजे एखादा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तर ते तुम्ही पाठ करून लक्षात ठेवू शकता. पण ते शिकायचं असेल, तर शिकणं हे डिफिकल्ट आहे. हे शिकणं जे असतं, लर्निंग जे असतं, ते टोटली अंडरस्टँडिंगवर डिपेंडंट असतं. जी गोष्ट आपल्याला समजते, ती गोष्ट आपल्याला लर्निंग इझिली करता येतं. आणि गोष्टी समजण्यासाठी अगोदर आपण आपल्या ब्रेनमध्ये असं इमॅजिन केलं पाहिजे, की ही गोष्ट का शिकायची आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या असतात. भरपूर साऱ्या आपण गोष्टी करतोय, पण ते का करतोय हेच माहीत नसतं. मग जर ब्रेनला एखादा क्वेशन पडला, तर ते ब्रेन त्या क्वेशनच्या पाठीमागे आन्सर जर फाइंड करायचं म्हणलं, तर ते आन्सर ते तुम्ही दिलं पाहिजे, जे ब्रेनला पाहिजे. त्याचा आन्सर तुमच्याकडे पाहिजे. त्या क्वेशनवरचं आन्सर जेव्हा ब्रेनला फाइंड होतं, तेव्हा ते ऑटोमॅटिकली सोल्युशनच्या पाठीमागे पडतं. मेन स्टडी प्रॉब्लेम, नो क्लिअर स्टडी रूटीन. म्हणजे डेली 5 ते 10 मिनिटं अभ्यास करा. तुम्हाला सेमिस्टरमध्ये नंतर अभ्यास करायची गरज नाही, असं म्हणलं जातं. किंवा एक्झामच्या टाईममध्ये आपण जो स्टडी पॅटर्न फॉलो करतो, त्याच्यामध्ये एक टाईम टेबल फिक्स नसतो, रूटीन फिक्स नसतं. आपल्या झोपण्याचा टाईम, आपल्या उठण्याचा टाईम, इव्हन आपल्या जेवणाचा टाईम, आपल्या स्टडीचं टाईम काहीच फिक्स नसतं. हे सगळं जे आहे ते मिक्स असतं. हा एक ॲक्चुअली प्रॉब्लेम आहे. मग आपण एक फिक्स रूटीन असलं करायला पाहिजे. रूटीनमध्ये कुठला स्टडी करायचा आहे हा फिक्स करू नका. पण 2 तास स्टडी करायचं आहे, 1 तास स्टडी करायचं आहे, 15 मिनिटं स्टडी करायचं आहे, हा फिक्स माइंडसेट ठेवा. एक्झामच्या टाईममध्ये असेल किंवा जनरल असेल. हा फिक्स माइंडसेट जेव्हा तुम्ही ठेवता, तेव्हा तुमचं रूटीन ऑटोमॅटिकली फॉलो होतं. मग फक्त स्टडी म्हणजे स्टडी नाहीये. त्यामध्ये ब्रेक असतो. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला मूव्ही बघायचा आहे, तर ते तुम्ही मूव्ही बघण्यासाठी किती किती टाईम देणार? एखादी गोष्ट नवीन शिकताय तुम्ही, तर ती शिकण्यासाठी किती टाईम लागेल तुम्हाला डेली रूटीनमधला? हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुम्हाला एखादा छंद असेल, तर तो छंद जोपासण्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा टाईम द्यावा लागतो. हे सगळ्याचं जेव्हा प्लॅनिंग तुम्ही करता, तेव्हा एक क्लिअर रूटीन पाहिजे. जे फिक्स्ड रूटीन तुमचं असलं पाहिजे. फक्त स्टडी म्हणजे स्टडी करायची नाहीये. स्टडी हा एक पार्ट झाला लाईफमधला. पण त्यासोबत भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या असतात. त्याचं इफेक्टिव्ह सोल्युशनमध्ये एक फिक्स्ड रूटीन तुम्हाला बनवायचं आहे. धिस इज स्टेप नंबर 1. सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक आफ्टर लॉकडाऊन संपल्यानंतर बऱ्याचशा स्टुडंट्सचा
एक जिवलग मित्र जो आहे, तो तुमचा स्मार्टफोन आहे. सगळ्या गोष्टी हे स्मार्टफोनमध्ये कनेक्टेड आहेत, स्मार्टफोनमध्ये आहेत आणि स्मार्टफोनशी कनेक्टेड आहेत. एखादा मेसेज जातो, एखादा फोन येतो, एखादं आपण नोटबुक वाचतो किंवा एखादं बुक किंवा एखादी इमेज बघतो, गॉसिप करतो, फ्रेंड्ससोबत बोलतो, व्हिडिओ कॉल करतो, त्यानंतर एखादं पी-डी-एफ फाईल वाचतो, एखादी मूव्ही बघतो, व्हिडिओ बघतो. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मोबाईलशी रिलेटेड आहेत. आणि मोबाईल हा तुमच्या स्टडीमधला किंवा तुमच्या फोकसमधला तुमच्या त्या ध्येय जे असतं माणसाच्या लाईफमध्ये जे स्वप्न असतात, त्या स्वप्नामध्ये सर्वात मोठा जो ड्रॉबॅक आहे, जो सगळ्यात मोठी जी अडचण आहे, ती ॲक्चुअली काय आहे? मोबाईल फोन आहे. मग या मोबाईल फोनला जेव्हा तुम्ही एखादं तुमचं काम करत असता इम्पोर्टंट, तेव्हा ते बाजूला ठेवणं इम्पोर्टंट असतं लाईफमध्ये कधी पण. मग स्टडी असेल स्टडी किंवा तुम्ही एखादे काम करत असाल इम्पोर्टंट, त्यावेळेस तो मोबाईल हा बाजूला असायला पाहिजे, ज्याच्याने तुमचं डिस्ट्रॅक्शन जे आहे ते कमी होतं. फोकस माणसाचं नसणं ह्याच्या पाठीमागे एक रिझन जो आहे तो स्मार्टफोनच आहे, असं मला पर्सनली फील होतं. जर तुम्ही स्टडी करत असाल, तर एखाद्या सब्जेक्टची भीती तुम्हाला वाटते, तर त्या सब्जेक्टची भीती वाटून घेण्यापेक्षा ते तुम्हाला स्टडी करायचं आहे, ते पॉझिटिव्ह वेने तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगितलं पाहिजे. जी गोष्ट तुमच्या ब्रेनला पॉझिटिव्ह जाते, ती गोष्ट पॉझिटिव्ह वेने बाहेर पडते. ही गोष्ट लक्षात ठेवा कायम. जे मोठे टॉपिक आहेत, त्या मोठ्या टॉपिकला तुम्हाला डिव्हाईड करता यायला पाहिजे स्मॉलर सब टास्कमध्ये आणि स्मॉलर सब टास्क जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा कन्सेप्ट ईझी होतं आणि ते तुमच्या ब्रेनला रिकॉल करण्यासाठी सोपं पडतं. रिव्हिजन जे आहे ते मिसिंग असेल, तर तुमचं डेली रिव्हिजन हे तुमचं टास्क असलं पाहिजे. दररोज जे क्लासमध्ये झालंय, दररोज जे तुम्ही स्टडी केलंय, तो कन्सेप्ट जे तुम्ही वाचलाय, ते झोपायच्या अगोदर एकदा रिव्हिजन करणं पाहिजे. आज जे केलंय त्याची एक टाईम टेबल तुमच्याकडे पाहिजे. उद्या जे करायचंय त्याचं प्लॅनिंग पाहिजे. उद्या इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायच्या अगोदर त्याचं एक रिव्हिजन पाहिजे. दररोजचा टाईम जो आहे, जो आपण डेली स्कूल आणि कॉलेजेसमध्ये टाईम घालवतो, तो बऱ्याच वेळा टाईम वेस्ट होतो. त्याचं एनालिसिस आपल्याला नंतर होतं. मग ते नको असेल, तर दररोज डेली हे तुमचं रिव्हिजन सेशन असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती म्हणजे जेव्हा आपण मोबाईल बघतोय किंवा रील्स बघतोय, त्यामध्ये आपल्या झोपेकडे दुर्लक्ष होतं. रात्री आपण बऱ्याच वेळेस ऑनलाईन असतो आणि त्या ऑनलाईनमध्ये आपण बऱ्याचशा मित्रांसोबत आपण डिस्कशन चॅट करत असतो, त्यासोबत रील बघत असतो किंवा एखादा मूव्ही बघत असतो. त्या सगळ्यामध्ये तुमचं जे आहे ते स्लीप डिस्टर्बन्स होतं आणि जर तुम्ही लवकर झोपला नाहीत, तर लवकर उठत नाहीत आणि तुमचं जे डेली रुटीन आहे ते बिघडतं पूर्ण. मग हे तुम्हाला अव्हॉइड करायचं हे कॉमन प्रॉब्लेम आहेत स्टुडंटला जे फेस होतात ते चॅलेंजेस. पुढे जाऊयात आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती माइंडसेटची असते. सिंपल एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर माणसाचं ब्रेन जे आहे, ते ब्रेनला क्वेशन फक्त आपण जर विचारलं, "इट इस डिफिकल्ट बट आय कॅन डू इट." हे एक स्टेटमेंट आहे आणि सेकंड स्टेटमेंट आहे, "इट इस डिफिकल्ट." ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? हे दोन्हीमधला फरक तुमच्या ब्रेनला समजतं. इट इस डिफिकल्ट फुल स्टॉप आहे. तुमच्या ब्रेनला क्वेशन मार्क आहे. हे डिफिकल्ट आहे हे तुम्ही सांगताय. पण सेकंड स्टेटमेंटमध्ये इट इस डिफिकल्ट बट आय कॅन डू इट. हा एक कॉन्फिडन्स तुमच्या ब्रेनला देतो. आणि जेव्हा तुम्ही क्वेशन सोबत आन्सर सांगता तुमच्या ब्रेनला, तेव्हा 100% त्याचं कन्सेप्ट जे आहे त्या ब्रेनमध्ये व्हिज्युअलायझेशन होतं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या दृष्टीने हे तुमचं पहिलं पाऊल असतं. म्हणून क्वेशन फक्त तुमच्या ब्रेनला सांगू नका. निगेटिव्ह गोष्टी सांगू नका. पॉझिटिव्ह गोष्टी सांगा. तुम्हाला एक कन्सेप्ट येतंय म्हणून सांगा. जरी तुम्हाला जर कन्सेप्ट येत नसेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्याचं पॉझिटिव्ह वेने तुम्ही कन्व्हर्ट करून काय करायचंय, जेणेकरून तुम्हाला ते कन्सेप्ट लर्न राहतं किंवा लक्षात राहतं. ही गोष्ट तुम्हाला तुमच्या ब्रेनला पॉझिटिव्ह वेने सांगायचंय, मगच गोष्टी चेंज होतात. सेकंडमध्ये सोल्युशनमध्ये सांगितलंय, तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे पर्टिक्युलर प्रॉब्लेमला आणि पर्टिक्युलर प्रॉब्लेम अंडरस्टँड केल्यानंतर जसं-जसं तुम्ही लर्निंग स्टेजमध्ये जाता, तसं एक-एक स्टेप तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे आणि मग सक्सेस मिळतं. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी जे गव्हर्नमेंट एक्झाम आहेत त्याचं प्रिपरेशन हे वर्षानुवर्ष स्टुडंट करतात आणि मग त्यांना सक्सेस मिळतं. त्यांनी फोकस, कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर डिस्ट्रॅक्शन जे मोबाईलचं यूज आहे ते सगळं बाजूला ठेवून फक्त त्यांचं एकच ध्येय असतं, ती परीक्षा क्रॅक करायची असते त्यांच्या लाईफमध्ये. त्यांच्या लाईफमध्ये एक ध्येय आहे, त्यांच्या लाईफमध्ये एक मोटो आहे. तसं प्रत्येक स्टुडंटच्या लाईफमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये स्वतःला काहीतरी करायचं आहे आणि स्वतः काहीतरी करून दाखवायचं असेल, तर तुमच्या ब्रेनला कसं तुम्ही कन्सिडर करता,
ते सगळ्यात जास्त मॅटर करतं. तुमच्या ब्रेनला किती तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी देता, किती त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फेजमध्ये टाकता, तेवढं ते प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतं, टॅकल करू शकतं. म्हणून विश्वास हा तुमच्या स्वतःवर ठेवा. कॉम्पिटिशन हे तुमच्या तुमच्या हा आणि दुसऱ्यांच्यामध्ये नाही आहे. कॉम्पिटिशन तुमच्या काल आणि आजमध्ये आहे. कॉम्पिटिशन हे तुमच्या ब्रेनमधल्या विचारावरून आहे. कॉम्पिटिशन हे तुमच्या ब्रेनमधल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या मेथड्सवर आहे. लक्षात ठेवा. तर कन्सिस्टन्सीला जास्त महत्त्व असतं. म्हणजे सगळं एका दिवसात वाचणं आणि काही थोडं वाचून आपल्याला जे गोष्टी करायच्या आहेत, ती गोष्ट थोड्या स्टेपनी करत जायचं आणि मग लाईफमध्ये सक्सेस मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूलमध्ये असाल, तर स्कूलमध्ये जो बेस तुम्हाला लागणार आहे, तो इंजिनिअरिंगमध्ये लागणार आहे किंवा मेडिकल सेक्टरमध्ये लागणार आहे किंवा कॉमर्स करायचं तुम्हाला. जे बेस तुम्हाला लागणार आहे, ते बेसचं जे स्ट्राँग बिल्डअप असतं, ते स्कूलमध्ये होतं. त्या स्कूलमध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं स्वतःला ट्रीट करायचंय, कन्सिस्टंट राहायचंय आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तर तुम्ही प्लेसमेंटच्या प्रिपरेशनमध्ये असाल, तर डेली फर्स्ट इयर इंजिनिअरिंगपासून ते लास्ट इयर इंजिनिअरिंगपर्यंत जो पण तुम्हाला स्टडी करायचा आहे, त्या स्टडीसोबत दररोजचा एक टाईम फिक्स ठेवायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही प्लेसमेंटच्या प्रिपरेशनसाठी, ॲप्टिट्यूडसाठी आणि प्रोग्रामिंगसाठी एक सेपरेट तुम्ही जे पण ट्रेनिंग सेशन आहे, ते तुम्ही तुमच्या ब्रेनला त्या पद्धतीने सांगायचं, त्या पद्धतीने ते वर्क होतं. प्रॉब्लेम जो आहे तो डिस्ट्रॅक्शन भरपूर साऱ्या पद्धतीचे असतात. डिस्ट्रॅक्शन हे आपण स्टुडंट लाईफमध्ये कन्सिडर केलं. स्कूल आता एक छोटा मुलगा तो पण मोबाईल वापरतो आणि जे कॉलेजमध्ये जातात त्यांनी पण मोबाईल वापरतात. सगळ्यात जे वर्ल्ड आहे ते मोबाईलने कनेक्टेड आहे. मग हा मोबाईल जो आहे तो एक डिस्ट्रॅक्शनचा पॅरामीटर म्हणून कन्सिडर करून मी ही एक स्लाईड टाकली याच्यामध्ये. त्यामध्ये मोबाईल जे आहे ते तुमच्या कायम सोबत राहतं. हा एक तुमचा प्रॉब्लेम असू शकतो आणि मोबाईल जे आहे ते बिगेस्ट तुमचं एक दुश्मन आहे असं म्हणू शकतो आपण. जे हॅबिट आहे त्या हॅबिटला कंट्रोल होऊ शकत नाही. सारखं-सारखं आपण मोबाईलचं नोटिफिकेशन बघतो. मोबाईलचं नोटिफिकेशन ऑन झाल्यानंतर त्या नोटिफिकेशन रिलेटेड अजून एक तुम्हाला काहीतरी पोस्ट तुम्हाला स्क्रोल करून दाखवली जाते. मग भरपूर सारे इमोशन्स, भरपूर सारे फीलिंग्ज, भरपूर सारे रिलेशनशिप हे आपण व्हर्चुअल जगामध्ये जगतोय. त्यामध्ये तो प्रॉब्लेम जो आहे तो डिस्ट्रॅक्शन हा तुमचा स्टडीमध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो, आणू शकतो. म्हणून त्याचा वापर कमी करा आणि जेव्हा तुम्ही स्टडी करता किंवा एखादं इम्पोर्टंट काम करता, तेव्हा ते मोबाईलला तुम्ही बाजूला ठेवून काम करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं स्टेप तुम्ही जर स्कूल लाईफमध्ये असाल, की स्कूलमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल, तर आत्ता आपल्याला काय करायचं स्मार्ट स्टडीचं फॉर्म्युला बघायचं. कमी टाईममध्ये आपल्याला स्टडी करून जास्त आपल्या ब्रेनला काय करायचंय पॉवरफुल बनवायचं. तर कमी टाईममध्ये का का बरं स्टडी करायचंय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, की एखादा तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे आज स्टार्टिंगला. आज पूर्ण दिवसभर तुम्हाला ते एकच सब्जेक्ट करायचं तर ऑब्व्हियसली बोर होतं तुमच्या ब्रेनला. तुमचं ब्रेन म्हणेल, "हे दिवसभर एकच सब्जेक्ट मी करू, दुसरं काही नाहीये." कंटाळा येतो. मग काय करायचंय? प्लॅन करायचं. प्लॅन करताना काय करणार? तुम्ही 15 मिनिटं, अर्धा तास किंवा 1 तास, जास्तीत जास्त 1 तास एका ठिकाणी बसू शकता. असं जर कमी इमॅजिन केलं, अकॉर्डिंग टू ह्युमन टेंडन्सी, ह्युमन ब्रेन हे 1 तास कॉन्सन्ट्रेशन करू शकतं असं जर आपण कन्सिडर केलं, तर 1 तासामध्ये जो स्टडी होतो, त्या स्टडीसाठी तुम्हाला काय करायचंय? एका पर्टिक्युलर शांत ठिकाणी जाऊन बसायचंय, कन्सेप्टला वाचायचं. तर आपण कुठल्या पद्धतीने वाचतो ते आपण पुढे बघणार आहेत. ते वाचल्यानंतर त्याचं रिव्हिजन करायचं. वाचताना तुम्हाला जे इम्पोर्टंट पॉइंट वाटतात, त्याला तुम्हाला हायलाइट करायचं किंवा नोट डाउन करून ठेवायचं. त्याला रिपीट करायचं शॉर्टमध्ये. समराईज की पॉइंट्स काढायचे आणि त्यानंतर नोटबुक बंद करायचं आणि परत ते कन्सेप्ट काय करायचे, लिहून काढायचे. त्याला आपण रिकॉल म्हणतो. जेव्हा आपण रीड करतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला समजतात. जेव्हा रिवाईज करतो, ते त्याचं रिव्हिजन होतं आणि जेव्हा काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर आपल्याला त्या गोष्टी आठवतात, तेव्हा त्याला आपण रिकॉल करणं असं म्हणतो. पण हे स्टडी पॅटर्न जे आहे, ते स्टडी पॅटर्न फक्त तुम्ही स्टडी आणि अजून एक दुसरी ॲक्टिव्हिटी किंवा तिसरी ॲक्टिव्हिटी हे 3-4 ॲक्टिव्हिटी जर तुम्ही एका दिवशी जर करताय, असं जर कन्सिडर केलं तर हे 3 गोष्टी सफिशियंट आहेत. पण जर तुम्ही अजून वेगळ्या गोष्टी करताय, ज्याच्यामध्ये भरपूर सारे तुमचे की पॉइंट्स असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल, तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल, फ्रेंड्ससोबत फिरत असाल किंवा एक्स-वाय-झेड जेवढे पण कामं असतील तुमचे, मल्टिपल टास्किंग तुमचं आहे सध्या, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे 3 गोष्टीसोबत अजून 3 गोष्टी लागणार आहेत, ते आपण पुढे बघणार आहेत. त्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, रिअलायझेशन आणि इमॅजिनेशन हे 3 पार्ट येतात. ते आपण पुढे कव्हर करणार आहेत. पहिल्यांदा रीडिंग म्हणजे काय आपण बघूयात.
काही जण काय करतात, काही विद्यार्थी काय करतात, की 10वी एक्झाम आली, 12वी एक्झाम आली किंवा स्कूलमध्ये असतानापासून त्यांना पाठ करायची सवय लागलेली असते. म्हणजे आता बसलं, की पॅरेंट्स फोर्सफुली त्याला बसवतात आणि 1 तास ते वाचायला सांगतात. 1 तास वाचलेलं त्याला परत रिव्हिजन करायला सांगतात. तेव्हा त्याला काय आठवत नाही किंवा त्याला क्वेशनचे आन्सर येत नाहीत. मग 1 तास तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला सांगता किंवा मुलीला सांगता अभ्यास करायला, त्यावेळेस 1 तासामधला जो पण तुम्हाला इम्पोर्टंट पॉइंट वाटतो, तेवढा एकच पॉइंट त्याला द्या किंवा 2 पॉइंट त्याला द्या. त्याला ऑब्व्हियसली त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट पहिल्यांदा डेव्हलप करा. तो सब्जेक्ट का शिकतोय ह्याचं अगोदर त्याला सांगा. जेव्हा तुम्ही त्या समोरच्या पर्सनला म्हणजे त्या मुलाला स्वतः सांगताय, की ही गोष्ट तुला केल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला पुढचं जे फ्युचर आहे त्या ठिकाणी हे इम्प्लिमेंटेशन होतं. त्या गोष्टीचं रिअलायझेशन त्याला रीडिंगच्या वेळेस करायला पाहिजे. रीडिंग करताना जर त्याचा फोकस असेल, तरच तो व्यवस्थित ते वाचू शकतं. वाचताना जर त्याला इंटरेस्ट आला, तर तो हायलाइट करेल त्या पॉइंटला आणि हायलाइट केल्यानंतर त्याला रिव्हिजन आणि रिकॉल जे मगाशी आपण बघितलं होतं, ते सगळ्या गोष्टी होतील ऑटोमॅटिकली. म्हणून पॅरेंट्सचा फर्स्ट रोल आहे तो स्टुडंटला सांगा, की ही गोष्ट तुला करायची. तर टेन्शन न देता त्याच्या मनामध्ये जी गोष्ट आहे, ती गोष्ट अगोदर काढून घ्या. तो विषय त्याला अवघड जात असेल, तर त्याला समजून सांगा. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजी ब्रेन जर काही कमांड द्यायची असेल, तर ती पॉझिटिव्ह कमांड दिली, तर ते पॉझिटिव्हली वर्क करतं. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही त्याला गाईड करा, असं मला वाटतं. मग काही जण काय करतात सगळं हायलाइट करत जातात. लहान मुलं जर तुम्ही काय सांगितलंत, तर एखादी गोष्ट वाचायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हायलाइटर दिलं तुम्ही, तर ते पूर्ण बुक रंगवून टाकतील. कारण त्यांना वाचायचं नव्हतं तेव्हा, तरी पण तुम्ही जबरदस्ती वाचलं. एक ईझी वे आहे आयडेंटिफाय करायचं, की तो मुलगा काय करतोय. त्याच्या ॲक्शनवर तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे. आणि जेव्हा त्याला इंटरेस्ट असतो ना, तुम्हाला सांगायची पण गरज नाही, तो ऑटोमॅटिकली करतो. मग फोर्सफुली अभ्यास करून घेणं हे चांगलं असतं का फोर्स न करता तो ऑटोमॅटिकली अभ्यास करणं चांगलं असतं? तर फोर्स न करता ऑटोमॅटिकली अभ्यास करणं हे चांगलं असतं कधी पण. ठीक आहे. सरफेस लेव्हल कंप्लीशन जे आहे, ते सगळं तुम्ही संपलं, अभ्यास करून घेतलं. भरपूर माझा मुलगा अभ्यास केला, XYZ पॅरामीटर्स हे सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे. तुमचा पण टाईम वेस्ट आहे, त्या मुलाचा पण टाईम वेस्ट आहे. जोपर्यंत त्या वाचलेल्या गोष्टीमधून त्याला रिव्हिजन, रिकॉल होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट जी आहे ती 0 आहे. ओके. तर सेट रीडिंग गोल्स त्या मुलाला जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसवता, तेव्हा त्याचे काही गोल सेट करा. तो कशासाठी वाचतोय, त्याचं एनालिसिस त्याच्या माइंडला असू दे. त्याच्यातून तुम्ही एखादं हायलाइटेड पॉइंट्स त्याला काढायला सांगा. एक 5 मिनिटामध्ये तो कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे तो मुलगा तुम्हाला एक्सप्लेन करेल. 5 मिनिटामध्ये त्या पद्धतीने तो वाचेल, त्या पद्धतीने त्याचे नोट्स काढेल आणि तो रिव्हिजन करेल आणि मग तुम्हाला जेव्हा सांगेल त्याचं रिकॉल होईल. अशा पद्धतीने त्याला रीडिंगच्या फेजमध्ये तुम्ही टाका. मग रीडिंगच्या फेजमध्ये टाकताना त्याच्या मनामध्ये विचार येतो, की हे आपण चॅप्टर वाचतोय, तर ते चॅप्टर आपल्याला काय सांगतं? ते चॅप्टर आपल्याला काय सांगतं हे समजून घेऊन मला ते समोरच्या तुमच्या म्हणजे माझ्या आईला किंवा वडिलांना समजून सांगायचंय. हे जेव्हा तुमच्या मुलाला समजतं तेव्हा व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहे ती इन्क्रीज होते ऑटोमॅटिकली आणि जेव्हा व्हिज्युअलायझेशन पॉवर इन्क्रीज होते तेव्हा मुलाच्या मनामध्ये त्या विषयाची भीती निघून जाते. त्या विषयामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो. तर रिव्हिजनची समरीमध्ये आपण भरपूर वेळा काय करतो, नोट्स त्याला देतो, एक पुस्तक देतो पूर्ण मोठं आणि त्याला रिवाईज करा म्हणतो. एकदा वाच म्हणतो आणि परत रिवाईज करा म्हणतो. बरं मला सांगा, की एखादी गोष्ट जर तुम्ही त्या मुलाच्या हातामध्ये दिली आणि त्याचे नंबर ऑफ पेजेस 20 आहे, 20 पेजेस आहेत. मग त्याला रिव्हिजन कसं म्हणू शकतो आपण? रिव्हिजन जर तुमचे 20 पेजेस असतील, तर रिव्हिजन करण्यासाठी तुमच्याकडे ऑब्व्हियसली टाईम कमी असतो. त्या टाईम कमीमध्ये तुम्ही 10 पेजेस त्याच्यामध्ये रिव्हिजन शॉर्ट नोट्स काढून दिल्यात फॉर एक्झाम्पल. त्याला जर कन्सेप्ट अवघड जात असेल, तर तो इझिली त्याच्यामध्ये प्रिपेअर प्लॅन करेल. ओके. किंवा त्या मुलाला समजून सांगताना एखादं इम्पोर्टंट पॉइंट्स असतील, तर इम्पोर्टंट पॉइंट्स त्याला हायलाइट करून द्या. म्हणजे तो व्हिज्युअलाइज करेल त्या गोष्टीला. तो पर्टिक्युलर पॉइंट आला तर त्याला हायलाइटेड पॉइंट आठवतील. त्याच्यावरनं तो लिहायला स्टार्ट करेल. अशा टाइपचं रिअल लाईफ एक्झाम्पल आणि त्याला माइंडला स्ट्रेस न देता जशा पद्धतीने गोष्टी घडतात, ते सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा व्यवस्थित विचार करायला पाहिजे. स्मार्ट रिव्हिजन हे असायला पाहिजे. आता आपण ते बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या मुलाला वाटतं कधी-कधी, हे मला सगळं येतं. मग तो स्किप करतो. पण एक्झाममध्ये त्याला आठवत नाही. अशी कशी गंमत झाली? तर हा गंमत वगैरे काही नाही ॲक्चुअली. तर माणसाच्या ब्रेनचं एक लॉजिक आहे, फंडा आहे, तो सांगतो. एखाद्या पर्सनला 1 सेकंद जर बघितलं आणि तो पर्सन जर परत दिसला, तर ते आपण आपल्या
ब्रेनला तर रिकॉल होतं. कसं काय रिकॉल होतं? एका सेकंदामध्ये आपल्या ब्रेनमध्ये काय-काय विचार चाललेले असतात. त्या विचारामध्ये एखादा पर्सन तुमच्या समोरून नजरेसमोरून गेला, त्या एका सेकंदामधलं जे इमॅजिनेशन होतं, ते माणसाला 10 दिवसानंतर किंवा तो 20 दिवसानंतर तोच सेम माणूस दिसला तर आठवतं, की हा माणूस मला दिसला होता. ह्या माणसाला कुठेतरी बघितलंय हे आठवतं. तसं मला सांगा, जर तुमच्या मुलाच्या हातामध्ये जे बुक आहे, त्या बुकमध्ये तो एकदा वाचलं असेल, हेडिंग जरी वाचलं असेल, कंटेंट वाचलं नसेल आणि त्याचा पेज नंबर जर त्याच्या लक्षात असेल, त्याचं ब्रेन ऑब्व्हियसली त्याला सांगणार, की ही गोष्ट ऑलरेडी तू वाचली आहे. मग ती वाचलेली आहे का? तर वाचलेली नाहीये. वाचलेली असू पण शकते. पण ह्याचा कॉन्फिडन्स कोण देतं? ह्याचा कॉन्फिडन्स तुम्ही त्या मुलाला देऊ शकता. कसं द्यायचं कॉन्फिडन्स? तर ते कन्सेप्ट जे आहेत ते त्याला रिकॉल करायला सांगा. त्या कन्सेप्टवर एखादा क्वेशन त्याला द्या. सॉल्व्ह करायला लावा. त्याचा आन्सर लिहायला लावा किंवा तुम्हाला एक्सप्लेन करायला लावा. जसं मगाशी आपण डिस्कस करताना बोललो. मग जेव्हा आपण एक्सप्लेन करायला लावतो तेव्हा ती गोष्टी समजते. अशा पद्धतीने ते रिकॉल होतं. आत्ताच्या जनरेशनमध्ये सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती ChatGPT आणि बाकी सगळे आपण एआय टूल वापरतोय. त्यामध्ये तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादं थिअरी असेल, बोरिंग वाटतंय. लेट इट बी. असू शकतं. म्हणजे आपल्या ब्रेनला तेवढ्या म्हणजे कॅपॅसिटीचं जे कन्सेप्ट आहे ते कंटिन्यू वाचायची सवय नसेल. ऑब्व्हियसली मला पण नव्हती लहानपणी स्टुडंट असताना. तर असू शकतं टेक्स्टचं ओव्हरलोड वगैरे असू शकतं. मग भरपूर सारे एआय टूल आहेत. ते तुम्ही वापरून त्या पद्धतीनं एक डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये त्याला ते क्रिएट करून द्या. व्हिज्युअलायझेशन त्याचं ब्रेनचं इन्क्रीज झालं पाहिजे. जेव्हा लहानपणी ए फॉर ॲपल शिकवत होते, तेव्हा ते शिकवताना ॲपलचं इमेज जे आहे, ते त्याला दाखवलं गेलं. त्याचा रंग, त्याचा शेप हे सगळं त्याला शिकवलं गेलं. मग ते रिअल लाईफमध्ये तो ॲपलला ॲपल म्हणायला लागला. तर मला सांगा, एवढं सगळं नवीन कन्सेप्ट जे बोरिंग थिअरी आहे, ते बोरिंग थिअरी त्या मुलाला पाठ कशी होईल? त्या मुलाला लक्षात कशी राहील? ऑब्व्हियसली राहणार नाही. मग ते बोरिंग थिअरीचं कन्व्हर्जन ते ॲपलच्या शेपमध्ये सारखं जर तुम्ही करून दिलात त्याला, तर लर्निंग किती ईझी होईल. डिफिकल्ट हे वर्डच त्याच्या डिक्शनरीमध्ये राहणार नाही. आपण ChatGPT मॉडेल बघतोय. त्या ChatGPTच्या मॉडेलला अगोदर ते सॅम्पल इमेजेस, सॅम्पल इनपुट वगैरे सगळे द्यावे लागतात. त्याला पण आपल्याला शिकवताना त्याचे बेसिक मॉडेलपासून शिकवावं लागतं. त्या बेसिक मॉडेलमध्ये मशीन लर्निंगमध्ये जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल, तर Apple हा इमेज त्याला तुम्ही इनपुट दिलात. Appleचा इमेज इनपुट दिलात, तर तो Apple हे आयडेंटिफाय करतो. कधी? जेव्हा त्याला व्हिज्युअलाइज होतं. मग तुमच्या मुलाला किंवा जो मुलगा अभ्यास करतोय, त्याला व्हिज्युअलायझेशन जर झालं नाही, तर त्याच्याकडून एक्स्पेक्टेशन आपण जे करू शकतच नाही, की ही गोष्ट त्याला आली पाहिजे. कसं काय येईल? एवढं डिफिकल्ट कन्सेप्ट हे आपल्या वाचल्यानंतर पण लक्षात राहत नसेल, तर आपण त्या मुलांकडून कसं एक्सेप्ट करू शकतो, की ही गोष्ट त्या पर्टिक्युलर मुलाला आयडेंटिफाय झाली पाहिजे, एक्सेट्रा, एक्सेट्रा. तर व्हिज्युअलायझेशनसाठी तुम्हाला Gemini वगैरे तुम्ही ChatGPT टूल वापरू शकता. पॅराग्राफ कॉपी करा, क्रिएट इमेज जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्याला पेस्ट करा आणि त्या पद्धतीने त्याला कमांड द्या. तो एक इमेज तुम्हाला क्रिएट करून देईल. त्यातून लर्निंग स्टेजमध्ये तुम्हाला इथे इझी जाईल. स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ बोथसाठी मी सांगतोय हे. लक्षात ठेवा. त्यानंतर इमॅजिनेशन प्लेज अ इम्पोर्टंट रोल. जेवढे पण स्कूल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जेवढे पण कन्सेप्ट आहेत, ते रिअल वर्ल्डमध्ये आपण त्याला इमॅजिन करून सांगू शकतो, इंटरेस्टिंग करून सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादं मोशनचं रूल सांगायचं आहे, तर जे पण एखादी वस्तू आहे, ती वस्तू घेऊन त्याला तुम्ही सांगू शकता. फोर्स शिकवू शकता. जे पण टर्म इम्पोर्टंट आहेत, जे पण फॉर्म्युला इम्पोर्टंट आहेत, ते तुम्ही रिअल वर्ल्ड तुमच्या घरातले एक्झाम्पल घेऊन तुम्हाला शिकवू शकता. जेणेकरून इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप होईल आणि एकदा इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर त्याचं ब्रेन जे आहे ते व्यवस्थित काम करेल आणि तो नेक्स्ट तुम्हाला सांगायच्या अगोदर तुमचं टास्क जे आहे, जे अभ्यास आहे ते व्यवस्थित करेल. असं पुढं कॉलेज लाईफमध्ये पण सेम असतं. जेव्हा एखादं कन्सेप्ट आपल्याला डिफिकल्ट जातं, तेव्हा इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला ते इमॅजिन व्हायला पाहिजे आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ शकता. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट जो आहे, तो आहे रिअलायझेशन. हे सगळं का बरं करतोय आपण? हे सगळ्याचा करण्यामागचा हेतू आणि त्याचे बेनिफिट्स, एडव्हांटेजेस आणि नाही केलं तर त्याचे डिसएडव्हांटेजेस हे सगळं जेव्हा आपण एखाद्या मुलाला सांगतो, तेव्हा ते समजतं आणि कधी-कधी आपण त्याला सांगत नाही. मग त्याला उशिरा समजतं. मग उशिरा समजल्यानंतर लेट टाईम झालेलं असतं. मग तो त्या स्टेजला स्टार्ट करतो प्रिपरेशनसाठी आणि मग त्याचा टाईम जास्त वेस्ट होतो. मग रिअलायझेशन जे आहे
ते कनेक्ट करतो आपण रिअल लाईफ आणि फ्युचर जे गोल आहेत ह्याला कन्सिडर करून आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन करतो. म्हणजे इन शॉर्टमध्ये जर तुम्ही तुमचा मुलगा किंवा जो मुलगा तुम्हाला ट्रेनिंग करायचा आहे, तर तो स्कूल लाईफमध्ये असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे, की त्याला डेली रूटीनमध्ये जे पण काम करायचं आहे त्याच्यामध्ये स्टार्ट मॉर्निंगपासून ते इव्हनिंगपर्यंत जे पण शेड्यूल आहे त्याचं एक टाईम टेबल बनवा. त्याचं फोर्सफुली म्हणजे त्याच्या इंटरेस्टचे सगळे त्याच्यामध्ये गोष्टी असायला पाहिजेत. पण गेम थ्रू लर्निंग म्हणा किंवा एखादी ॲक्टिव्हिटी थ्रू लर्निंग, एखादा कन्सेप्ट जो स्कूलमध्ये झालाय, तो एका वेगळ्या पद्धतीने स्टोरी फॉर्मॅटमध्ये त्याच्याकडून ऐकून घ्यायला स्टार्ट करा. मग स्टोरी फॉर्मॅटमध्ये तो व्हिज्युअलाइज करेल गोष्टीला आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करून गोष्टी ऐकवत जाईल. मग तुम्ही 1, 2, 3दा ऐका किंवा 5-6 वेळा ऐका. ऑटोमॅटिकली त्याला एक सवय लागेल, की स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवणं, व्हिज्युअलाइज करून ती गोष्ट दुसऱ्यांना समजून सांगायचं असेल, तर ही गोष्ट जेव्हा स्कूल लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन होते, तेव्हा ते कॉलेज लाईफमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स पार्ट ॲड होतो आणि लाईफ लर्निंग लेसन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे, तो एखाद्या मुलगा स्कूलमधून कॉलेजेसमध्ये आल्यानंतर कॉलेजेसमधून जेव्हा सिलेक्ट होतो आणि प्लेसमेंट किंवा त्याची लाईफ पुढची जर्नी जी आहे, ते जेव्हा व्हिज्युअलायझेशनच्या फॉर्मॅटमध्ये त्याला इमॅजिन करायचं स्टार्ट होतं, तेव्हा त्याला फार त्याचं बेनिफिट होतं. स्टडी जे आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादं सेशन पूर्णपणे त्याला फोर्सफुली बसवू नका. हार्डली हाल्फ एन हॉवर स्टडी, मग ब्रेक, हाल्फ एन हॉवर स्टडी, मग ब्रेक. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी ठेवा. ॲक्टिव्हिटी थ्रू लर्निंग हा एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पोर्टंट पार्ट आहे. जर त्याला कंटाळा आला असेल तर फोर्स करू नका. कारण ब्रेक जे आहे ते ब्रेक इम्पोर्टंट असतं. ब्रेक त्या मुलाच्या ब्रेनला रिसेट करतं, रिड्यूस करतं मेंटल स्ट्रेस आणि शॉर्ट ब्रेक जे आहे ते ऑल्वेज हेल्प करतं त्याला बेटर फोकस करण्यासाठी. फोकससाठी अजून भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. मेडिटेशन वगैरे ॲड करू शकता, योगा वगैरे. हे सगळ्या गोष्टी आहेत. हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मुलगा आता जर मुलगा व्हिडिओ बघत असेल, तर मुलगा किंवा पॅरेंट्स व्हिडिओ बघत असतील, तर पॅरेंट्ससाठी हे एक सजेशन असं आहे, की त्याच्या स्लीपवर म्हणजे झोपायचा जे टाईम आहे, तो झोपतो कधी आणि उठतो कधी याच्यावर ते एक लक्ष असायला पाहिजे. जेणेकरून त्याचं जे डेली रूटीन आहे, ते डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 11 वाजता झोपलं, की 7 वाजता उठला किंवा 6 वाजता उठला, तर डेली स्लीप सायकल जे आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे. जेणेकरून त्याला पूर्ण दिवसभर त्याचा कंटाळा नाही यायला पाहिजे स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि स्टडीमध्ये एक्सेट्रा. किंवा तो एखादी हॉबी असेल, स्पोर्ट्स पर्सन असेल त्याच्यामध्ये तर मग त्याला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. अशा टाईपचं जर स्लीप सायकल पाहिजे. याच्यावर थोडं तुम्ही लक्ष ठेवायचं. आणि जेव्हा एखादा मुलगा फेल होतो किंवा कमी मार्क पडतात, तेव्हा त्या मुलाला कधी असं स्ट्रेसफुल वाटून देऊ नका, की तुला कमी पर्सेंटेज पडले, तू काय करू शकत नाही लाईफमध्ये एक्सेट्रा, एक्सेट्रा आपण जे बोलतो. निगेटिव्हिटी जी असते ना, ती निगेटिव्हिटी माणसाला एकदम कमजोर करते. मग त्याला कमी पर्सेंटेज पडले असतील, ठीक आहे, ह्यावेळेस तुला कमी पडले, पण नेक्स्ट टाईम तुला ह्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडायचे आणि ते कशा पद्धतीने पाडायचे त्याचं बंबाडिंग तुमच्या त्या मुलावर करा. म्हणजे त्याला अजून वाचावं लागेल, अजून कॉन्फिडन्स द्यायचा आहे त्याला. अजून त्याच्या प्लॅनिंगमध्ये जो टाईम टेबल आहे त्याच्यामध्ये थोडं चेंज करून, थोडा स्टडीचा पॉइंट एका वेगळ्या पद्धतीने त्याला इम्प्लिमेंट करून, जसं ज्या पद्धतीने त्याला इंटरेस्ट येईल, हे सगळ्या गोष्टी वन बाय वन त्याच्यामध्ये टाका. फेल्युअर जे आहे ते फेल्युअर ॲज अ फीडबॅक म्हणून त्याला कन्सिडर करा आणि त्याच्या पद्धतीने जे प्लॅन करता येईल त्या पद्धतीने करा. लक्षात ठेवा, जे ह्युमन ब्रेन आहे, अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजी जसं तुम्ही इनपुट देता त्या पद्धतीने ॲक्ट होतं. जर तुम्ही ते पॉझिटिव्ह इनपुट त्या मुलाला दिलं, तर ते पॉझिटिव्ह इनपुटच आउटपुट पॉझिटिव्ह येईल, अदरवाईज ते निगेटिव्ह येईल. रिव्हिजन जे आहे ते रिव्हिजन इम्पोर्टंट असतं. डेली, वीकली, त्यानंतर मंथली आणि सेमिस्टरमध्ये जेव्हा एक्झाम असते, त्या एक्झामच्या अगोदर 1, 2, 3 वेळा असं ते रिव्हिजनचं प्लॅन असायला पाहिजे. डेली का बरं म्हणतोय मी? कारण जे त्याला करायचं होतं, पण तो करू शकला नाही, ह्याचं त्याला एनालिसिस पाहिजे. नाहीतर टाईम असंच निघून जातं. आज काय ठरवलं होतं? नाही झालं. उद्या करू. उद्या काय ठरवलं होतं? नाही झालं. परवा करू. असं टाईम निघून जातं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कळतं, की आपल्याकडून लर्निंगचं काही झालंच नाही. लर्निंग डिफिकल्ट आहे का? लर्निंग डिफिकल्ट आहे कारण आपल्याला गोष्टी समजत नाहीत. समजणं म्हणजे काय? ज्या टाईमला ती गोष्ट झाल्या पाहिजे, ती गोष्ट जर झाली, तर ती अंडरस्टँडिंग झाली. अंडरस्टँड झाली पूर्ण. जर अंडरस्टँडिंग नाही झालं, तर लर्निंग नाही झालं. लर्निंग नाही झालं, तर स्टडी नाही झालं. अशा पद्धतीनं कन्सेप्ट आहे. रिव्हिजन जे आहे ते रिव्हिजन तुम्हाला कॉन्फिडन्स देतं. एक्झाम जे प्रेशर आहे ते तुम्हाला रिलीज करायचं आहे. व्यवस्थित एक प्लॅन करायचं आहे. प्रिपरेशन फिल्टर लावा त्याला. काय-काय करावं लागतं आणि त्याच्या पद्धतीने प्लॅन पद्धतीने त्याला ॲक्ट करा
आणि मग ते एक तुम्हाला पॉझिटिव्ह सोल्युशन देतं डेफिनेटली. हे काही इम्पोर्टंट पॉइंट्स. स्टडी इज नॉट ओन्ली अबाउट टाईम, इट इज अबाउट ट्रेनिंग. आपण जसं ट्रेन करतो ब्रेनला तसं ते ॲक्ट होतं. रीड जे आहे ते आपण समजून घेतो, रिवाइज जे आहे ते स्ट्रेंथ करतं आपल्या कन्सेप्टला आणि रिकॉल जे आहे ते प्रूव्ह करतं, की आपल्याला येतं. ए स्मार्ट स्टुडंट इन्व्हेस्ट एनर्जी, नॉट वेस्टेज इट. आपण एनर्जीला इन्व्हेस्ट करतो. फोकस जे आहे ते एक टास्क आहे. एका टाईम आपण एकच ॲक्टिव्हिटी करू शकतो. मोबाईलला जर बघितलं तर मोबाईलच फक्त बघू शकतो आपण. स्टडी आणि मोबाईल हे दोन्ही ॲट अ टाईम बॅलन्स होत नाहीत. चॅप्टर जर डिफिकल्ट असेल तर त्याला ब्रेक करतो, कॉन्फिडन्स इन्क्रीज करतो. हे 7 डेचं टाईम प्लॅन लक्षात ठेवा. डे 1ला तुम्हाला एक स्टार्ट करायचं रुटीन. प्लॅन करा, की स्टार्ट ऑफ द डे आणि एंड ऑफ द डे आपल्याला ही गोष्ट करायची. 7 दिवसाचा प्लॅन करा ह्याच्यानुसार. ह्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि स्टार्ट करा. डिस्ट्रॅक्शन कंट्रोल करायचं आहे. डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला डिस्टर्बन्स जे होतं स्टडी करताना ते सगळं डिस्ट्रॅक्शनमध्ये कन्सिडर करा. तुमच्या ब्रेनला सांगताना जर मोबाईल जर प्रॉब्लेम असेल, तर मोबाईलला दूर ठेवण्यासाठी काय-काय करणार ह्याचं क्वेशन आणि त्याचा आन्सर हे दोन्ही त्याला द्या. ते त्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करतं. डेफिनेटली करतं. त्यानंतर रीड, रिवाइज, रिकॉल हे कन्सेप्ट फॉलो करा जे आपण डिस्कस केलं डे 3 मध्ये. त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन ॲड करा डिफिकल्ट प्रॉब्लेमसाठी. त्यानंतर ते इमॅजिनेशन ॲड करा, जे तुम्हाला इमॅजिनेशन लागणार आहे आणि लास्टला जेव्हा आपण रिअलायझेशन करतो, तेव्हा एक कॉन्फिडंट आपण पर्सन बनतो. मग कॉन्फिडन्स जेव्हा आपला इन्क्रीज होतो, तेव्हा लास्टला एक टेस्ट घ्या डे 7 मध्ये आणि त्या टेस्टचा रिझल्ट मला नक्की सांगा. चॅटमध्ये टाका मेसेज, की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती वर्क होतीये. तुमच्या ब्रेनला जसं तुम्ही कन्सिडर केलं होतं, जसं तुम्ही प्लॅन केलं होतं, तसं 7 दिवसांनी ते इम्प्लिमेंट झालंय. त्याचा एक फीडबॅक मला पॉझिटिव्ह पाहिजे. हा 7 डेजचा रोडमॅप तुम्हाला फॉलो करायचा आहे. फायनली जे कन्क्लुजन आहे ते एक स्मार्ट स्टडीचं प्रिपरेशन, लेस टाईम द्यायचे, कमी टाईममध्ये डिसिप्लिन फॉलो करून तुम्हाला त्याचं ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट करून एक सक्सेसफुल जर्नी स्टार्ट करायची. हे ओव्हरऑल समरी. पहिल्यांदा आपण कन्सेप्टला रीड करतो, फोकस ठेवतो अटेन्शन. त्यानंतर रिव्ह्यू करतो, रिवाईज करतोय. त्यानंतर रिवाईज केल्यानंतर रिकॉल करतो आणि रिकॉल केल्यानंतर त्याला व्हिज्युअलाइज करतोय आपण. डायग्राम थ्रू किंवा प्रोसेस व्हिज्युअलाइज करतोय किंवा ऑर्गनाइज करतोय इन्फॉर्मेशनला, इमॅजिनेशन करतोय. त्यानंतर लास्टला रिअलायझेशन करतो. रिअलायझेशनमध्ये डीप अंडरस्टँडिंग आपण का बरं करतो हे सगळी गोष्ट, ते सगळ्यात इम्पोर्टंट आहे. फायनल कन्क्लुजन, जर तुम्हाला एक सक्सेस बनवायचं असेल लाईफमध्ये, तर त्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट आले पाहिजेत. ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये प्रेशर हे नसायला पाहिजे, टेन्शन नसायला पाहिजे, भीती नसायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी काढून टाका मनातून आणि डेली एक टाईम टेबल फॉलो करून तुमच्या ब्रेनला एक थोड्या टाईमसाठी एका थोड्या टाईमसाठी एक पर्टिक्युलर अर्धा तास किंवा 1 तास मॅक्सिमम स्टडीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करा. बाकीचे डेली रूटीनमध्ये तुम्हाला जे करायचे ते करा. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. एक्झामच्या पिरियडमध्ये पण तुम्ही जेवढा अभ्यास करता तेवढं व्यवस्थित फोकसमध्ये करा. बाकी जी गोष्ट करायची आहे ती अदर गोष्ट तसं ॲज इट इज ठेवा. सिंपल सोल्युशन अँड स्मार्ट सोल्युशन. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे. थँक यू वन अँड ऑल. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईफ लर्निंग लेसन ह्या YouTube जे चॅनल आहे त्याचा एकच मोटो आहे, की जे पण आपण डेली रूटीनमध्ये फेस करतोय, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्यापर्यंत घेऊन यायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक पॅरेंट्सला आणि प्रत्येक स्टुडंटला, शाळेच्या आणि कॉलेजमधल्या त्या सगळ्यांना शेअर करा, ही एक नम्र विनंती आहे. आणि हा व्हिडिओ ऐकून घेतलात त्याबद्दल एक मनापासून धन्यवाद. थँक यू सो मच फॉर लिसनिंग. थँक यू.